बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले लोणार सरोवर तर सगळ्यांना माहित आहे, पण त्याच्या आत काय आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नमस्कार, मी ओम गाडीकर आणि या पायऱ्या बघून तर असं वाटतं या खाली जायचे नाही तर वर यायचे आहे. मित्रांनो, लोणार सरोवर हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक ठिकाण आहे. चमत्कारी पैकी एक ठिकाण आहे. या ठिकाणाला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ओळखले. लोणार सरोवरला भेट देण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत जात राहतात. 5,70,000 वर्षापूर्वी अंतराळातून एक उष्ण पृथ्वीवर महाराष्ट्रातील लोणार येऊन पडली आणि त्या क्षणी प्रचंड ऊर्जा निर्माण. या सरोवरचे पाणी एकाच वेळी खारट आणि अल्कधर्मी आहे. विज्ञानाच्या दृष्टीने एक मोठे रहस्य असून जगभरातील शास्त्रज्ञ यावर संशोधन करतात. येथे अनेक दुर्मिळ पक्षी, वनस्पती आणि अन्य जीव आढळतात. सरोवरचे रक्षण करण्यासाठी या परिसरात लोणार वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. सरोवरच्या भोवती आणि विहाराच्या आत सुमारे 1200 वर्षे जुनी पूर्वी ऐतिहासिक मंदिर. यातील सुमारे 15 मंदिरे पाण्यात किंवा सरोवरच्या काठावर आहेत. यापैकी गोमुख मंदिर, रामगया मंदिर आणि दैत्यसुदन मंदिर, विष्णू मंदिर हे प्रमुख आकर्षण आहे. मी तुम्हाला सगळे मंदिरे ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तुम्ही बघता आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. झरनों में, गाँव में, झीलों से बोलूं आके तू सुनना. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या आयडी लगेच फॉलो करा. अभी मैं गिरने वाला था. हा सरोवरकडे जाण्याचा रस्ता आहे. इकडे एकट्या कधी ठेवू नका. झरनों में, गाँव में, झीलों इकडे एकट्या कधी ठेवू नका. सोबत जर दोघं दिलं ना असेल तर त्या अंधारपेठ सांगा चुकून ठेवू नका. कारण थैंक यू. चलो विश्वा ले लो अपनी. 2-3 दिवस झाले इंस्टाग्रामवरती व्हिडिओ येत होतात का बाबा इकडे लोणार सरोवरवरती बिबट्या येईल, आज येईल का नाही आपण ते बघूनच घेऊ. बरं, आता जे पोरं गेली कोण वापस गेले ना ते म्हणजे समोर बिबट्या आहे. आता आहे की म्हणजे आपण बघूनच घेऊ आता एकदा. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, वनवासात असताना श्रीरामांना राजा दशरथांच्या निधनाची वार्ता समजली तेव्हा श्रीरामांनी या शांत व पवित्र ठिकाणी स्वतःच्या हाताने पिंडदान केले होते. म्हणून या जागेस दक्षिणेची गया रामगया मंदिर म्हटले जाते. या मंदिरात प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद देणारी एकटी प्रतिमा आहे, जिथे माता सीता किंवा लक्ष्मण यांची मूर्त नाही. झरनों में, गाँव में, झीलों से बोलूं आके तू सुनना. अंधार आहे का? तर आमचा ओम भाऊ आतमध्ये गेला होता तर खूप अंधार आहे, काही दिसलं नाही. तर खूप भीती वाटत होती तर वापस आला. काय पण करतो. झरनों में, गाँव में, झीलों से बोलूं आके तू सुनना. मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जिनमें से हर एक इंसान कमाल का है. हम साथ में दुनिया के कोने कोने में जाते हैं और मेरी नजरों में तो वही इस शो के असली हीरो हैं. हर माहौल में काम करते हैं और हमेशा मेरा साथ देते हैं. कमाल. रामगया मंदिरापासून थोडा ट्रेक करून आम्ही पोहोचलो वाघ मंदिराजवळ आणि ही आहे लोणार लेक पासून 7 पटीने खाली आहे. पाण्याची पातळी वाढली त्यामुळे कमळजा माता मंदिराकडे आम्हाला काही जाता नाही आलं. तुम्हाला नेक्स्ट प्लेस कोणता बघायचा आहे कमेंट करून नक्की सांगा.
तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि आयडियाला फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.